करण्याचा प्रयत्न करतोय। घटना ही घडलेली आहे, टीव्हीवरती त्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे याही सर्व गोष्टी माहिती आहेत। मुळामध्ये उपसभापती महोदय ही घटना टाळता आली असती। त्यामागचे दोन कारण आहेत की एक तर बोटची कॅपॅसिटी ही 30-35-40च्या वरती होती, मग 50-100 लोक कसे गेलेत हा एक महत्त्वाचा भाग आहे। अनेक लोकांचा जीव मृत्युमुखी झाला कारण त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स पण नव्हते। या बाबतीतल्या शासनाने काय बघितलेले आहेत, म्हणजे जर अशा पद्धतीने, आणि हे टुरिस्ट आहे सर्वसामान्य कुटुंब ज्यांना परवडत नाही, कारण तिकडे फेरीमध्ये जात असताना स्पीड बोटनी जाणारी लोक पण आहेत जे अलिबागला जातात। रोरो आहे ते एक नवीन व्यवस्था आहे, पण ती सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही। मुंबई शहरामध्ये एक समुद्राचा आपण आस्वाद घ्यावा म्हणून बाहेरून राज्यातून इतर या सर्व भागात मध्यमवर्गीय यामध्ये जातो आणि म्हणून ही दखल घेतली गेली नाहीये। सभापती महोदय की एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, जसं नो फ्लाइंग झोन तसंच नौदलाचं पण देखील काहीतरी झोन असलं पाहिजे होतं। मग नौदलाने काल माननीय मुख्यमंत्री बोलताना असे बोललेत की बाबा नवीन इंजिन लावलं, मग नवीन इंजिन लावल्यानंतर ते मग 8 नंबरची ट्रायल करत होते आणि ते ट्रायल करत असताना मग त्यांचं नियंत्रण सुटलं आणि झालं। जर सर्वसामान्य लोकांसाठी जर आपल्याला ही जर व्यवस्था केलेली आणि हे लायसन्स्ड आहेत, हे का अनधिकृत रीतीने करणारे बोटीवाले नाहीये, असं असताना मग ते फ्लाइंग झोन जसं असतो तसं हे नो सेलिंग झोन असं काहीतरी असलं पाहिजे होतं। मग आपण नौदलांवरती काय कारवाई करणार आहात का, किंवा या ज्या लोकांना करणार, आणि भविष्यकाळामध्ये उपसभापती महोदय हे होणार नाही ह्याच्या बाबतीतलं काय होणार आहे का? आणि उपसभापती महोदय अर्धा मिनिट मी घेणार आहेत किंवा यासाठी महत्वाचं आहे कारण हे वारंवार घटना घडतात, काही लोक येत नाही, कारण अनेक मासेमारी करणारी लोक आहेत त्यांचाही अनुभव की अशाच प्रकारे नौदल असेल किंवा त्यांच्या या सर्व ट्रेनिंग चालत असतात, त्याची त्याला माहिती नसते काय नसते। तर हे झोन करून घेऊन मग नौदल आणि आपलं सरकार चीफ सेक्रेटरीच्या लेवलला मीटिंग केली पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे, नियंत्रण कक्षच नाही आहे, ज्याला आपण SOS म्हणतो की तातडीने समजा जर बोलायचं असेल, आता हे मुंबई शहराच्या जवळ होतं म्हणून लक्षात आलं, दुसऱ्या बोटीने व्हिडिओ काढलं, बघितलं, त्यांनी कॉल दिला म्हणून ठीक आहे, पण समजा जर इकडे जर कोणीच नसतं तर काय झालं असतं। आणि म्हणून नियंत्रण कक्षाची पण जी व्यवस्था व्हायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि देशाच्या पंतप्रधानांनी मृत्युमुखी झालेल्या लोकांना काही मदत दिलेली आहे, पण ती तुटपुंजी आहे आणि म्हणून ते मदत देखील वाढवलं पाहिजे। आणि शासनाने या बाबतीत नेमकं पुढच्या काळामध्ये अशा घटना होणार नाही त्यासाठी काय नियंत्रण, काय उपाययोजना आणि आपल्या माध्यमातून निवेदन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। एक तर हा 289 जो आहे त्याच्यामध्ये याच्यापूर्वी सभागृह